विलास गुले यांच्या आता 2 महिने होत झाले आणि आज विराट मोर्चा निघतोय. काय सांगा? आता मोर्चा काढण्याचा विषय असा झाला की सर्व ओबीसी समाजाला काय वाटत होतं की बुवा कायदेशीर कारवाई होईल, कायदेशीर जो गुन्हेगार आहे ते अटक होईल. पण हे दहशत निर्माण झालेली आणि ह्या दहशतीवर काय झालं, त्याला झाकिण्यात चाललेलं आहे. आणि हे प्रशासनाचे पण ध्यानात आहे ना की बाबा आता जो चोर असतो तो काय करत असतो, उसाच्या काठाने ज्वारीच्या काठाने लपत असतो. तसा हे चोर लपतोय ना. मुख्यमंत्र्याची भेट घेतोय, गृहमंत्र्याची भेट घेतोय, पंतप्रधानाची भेट घेतोय. तो कोणता त्याचा पुन्हा एखादा काही तो काहीतरी कोणतरी म्हणतं बा दुपारलो गांजा दुपारून दारू, त्या नेत्याची भेट घेतो. म्हणजे अनेक असे तुम्ही भेटाय करता आम्ही नाही म्हणत नाहीत, आम्हाला काही नाही. आमचा फक्त जे घुले कुटुंबातला तरुण मुलगा 22-23 वर्षाचा मुलगा गेला आणि आज त्याची मंडळी 22 का काय वय मंडळीचं. एक लक्षात घ्या, याच्यात काही तरुण आहेत, काही लेकीबाळीवाले आहेत. लेकीची यातना ज्याला लेख आहे त्याच बापाला यातना कळते लेकीची, दुसऱ्याला कळणार नाही. आज तिच्या बापाला काय वाटत असेल का? आणि हे माधरचोद आईस करते, खातेत पितेत, इकडे तिकडे हिंडत आहेत. तर ह्या मुली करता हिला आयुष्य काढायचंय, याच्या करता जीव गेला तरी बटुळे बाबा मागं पाहणार नाही आणि माझा समाज मागं पाहणार नाही. खासदार तर असं बोललेत की माझा मुलाचा त्याच्यात सहभाग असेल तर मी त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. अहो साहेब, तुम्ही बोलता ते पटतंय ना की बाबा तुझा मुलगा नाहीये, मग नाही तर तू गृहमंत्र्याची ना मुख्यमंत्र्याची भेट घेतो का? माझ्या तुम्हाकडे मीडिया नाहीये ना, तुम्ही मग माझ्याकडे की येता कस काय? येणार नाहीत ना. तुम्हाकडे हे माईक घेत मीडिया आहे म्हणूनच माझ्याकडे आला बटुळे बाबा बोलणारी. तसं याचा चोर आहे म्हणूनच पळतो ना, दिल्लीला पळतो, गल्लीला पळतो, मुंबईला पळतो. ते विषय गुन्हा कायदेशीर व्हावात आणि सर्व ओबीसी समाजाची इच्छा एकच आहे की बाबा हो, जो गुन्हेगार आहे याला अटक व्हायलाच पाहिजे. बरं, ते अटक झाले नाही काय? आता लोकच्या अटकवाल्याला फाशा झाल्यात का? बरं, याचा मुलगा नाही, त्याच्यात मी माझा आजही 2 महिन्यापासून तीचची ट्रीटमेंट आहे. मी सांगतो की बाबा तुझा मुलगा त्याच्यात नाही, मग तू त्या कुटुंबाकडे 4 दिवस गेला का नाही? 4 वाऱ्या भेटला का नाही? त्याचं प्रेत पडलं 3 दिवस तर तिथे भेटायला उशाला बसला का नाही? तू प्रतिनिधी होता जे जिल्ह्याचा, तू चोर नाही आहे ना, तर मग पळतो का? त्याला उलट उस द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस आमच्या सर्व ओबीसी समाजाने सांगितलं असतं की नाही, ह्यो एक माणूस आपल्या करताय आणि समाजात याचा काहीही दोष नाही. त्यावेळेस ठरलं असतं समाजाने. पण तू इकडं प्रेत पडलं आणि तिकडं मुंबईला चालू मुख्यमंत्र्याकडे, दुसरं झालं का लगे गृहमंत्र्याकडे. म्हणजे तू तुझ्या हाताने. आणि पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की तुम्ही नेमकं काय करता, काय तुम्हाकडे काय कोणता नियम आहे? अरे तुम्हाला चोरच जर का वाटलं ना, तुमच्या देखता चोरी केलेली का असताना याने चोरी केली नाही, मग ह्यो जातोय कस काय मंत्र्याकडे आणि गृहमंत्र्याकडे? हे पोलीस प्रशासनाचं काम आहे, लक्षात यायला पाहिजे. त्याच्या लक्षात आलंय, पण हे पण सगळे भरपूर अगदी काहीतरी पैशाच्या जोरावर म्हणा किंवा दबावाच्या जोरावर म्हणा, हे कर्मचारी पण कुठंतरी झाकीला चालले. माझ्या वैयक्तिक कामासाठी, पक्षाच्या कामासाठी मी यांची भेट घेतली असंही त्यांनी पाठीमागे. अहो, मी आता बीडला मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला चप्पल शिवायची होती म्हणून आलोय मी, थोडं मोर्चाला आलो. है की नाही? होतं ना तसं. आणि मी 5 वर्ष तुमच्या बोकांनी बसलो असंही वक्तव्य त्यांनी 2-4 दिवस. अरे बोकांडी बसला नाही, बोकांडी आता हवाय हे तर सत्यच बोलावं लागेल बरं का. मी कसं आहे, मी सत्य बोलणार माणूस आहे. काय झालं की 100% खरं आहे त्याचं, ते कारण आपणच बोकांडी घेतला. मागं दादा म्हणले होते, आजी दादा एकदा भाऊला की बाबा मी नग म्हणत होतो, कारण हे पूर्ण इशेरी नागाचं पिल्लू आहे म्हणत होते. दादा म्हणायचे ह्यो चंदन चोर जी आहे ना, तर ह्यो खरं चोरी करायच्याच मापातला आहे, कंटिन्यू चोरी करतो पण लय खोटं बोलतो. पण ह्या जर गोष्टी लक्षात नाही आल्या, आपण समजा मोठं केलं, त्याला येणं म्हणा आता डबल. तू लय तो ताकद लावणारा कोणता आहे? आई दुपारून पिणारा दुपारून खाणारा, तर त्याला लाव म्हणा ताकद. आणि पुन्हा खासदार हो, मी तुमच्या जेवढे पब्लिक दिसते तेवढ्याच्या घरी एक दिवस शेण उचलायली.
नक्कीच आता या मोर्चामध्ये काही संतप्त भावना देखील व्यक्त होत आहेत. उद्रेकाची भाषा बोलली जाते. नाही, त्याला जी सवय, आपला महाराष्ट्र एक प्रोग्रामी महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे, ज्ञानेश्वर महाराजाचा आहे, तुकाराम महाराजाचा आहे, संतांची भूमी आहे आपली. आणि आमचा तरी ओबीसी समाज इतका संयम आहे आज 3 वर्षापासून की कशामुळं की बाबा हे जे करतात एखादं नंग झालं म्हणजे त्याच्या संग नंग होण्यात मजा नसतीये. म्हणून आजपर्यंत ओबीसी समाजाने 3 वर्ष इतकी कळ शोषलेली आहे, पण आता कळ शोषण्याची मर्यादा संपलेली आहे. कोणतंही एक होतच असतं, काय होतं असतं, एक तर खोडापासून तोडता येईल, नाही तर मग बाबा मुळे सगळं उपसून फेकता येईल, नाही तर आम्हाला जाता येईल की कोणतं होईल ते काहीतरी निर्णय एकदा शेवटची स्टेप घ्यायची म्हणले त्याला पर्याय राहिलेला नाही. आणि या शेवटची समाजाला माझी एवढी विनंतीच आहे आता, कारण अभि हे तर कभी नाही हे लक्षात घ्या. कारण ते मला काय आता हिंदी जास्त येत नाही त्याच्यामुळे ते एक शब्द बोलतो मी. हा, आणि काही जे लोक समजा नेहमी करतात ते काय अरे तुरे त्या भाषा जे आहेत का, तर त्याची माझी PhD झालेली आहे. कारण माझी 9 वर्षापासून PhD सुरू आहे त्या गोष्टीची. दुपार कसं कोणाला बोलायचं, कशा कितीशा द्यायच्या, कशा काय करायच्या. फक्त एक सांप्रदायिक आणि याच्यातला माणूस आहे मी, माळकरी माणूस आहे, म्हणून त्या गोष्टीवर मी जात नाही. नाही तर मला तुम्हाला सांगतो लय भारी भारी येतं पहा, अशी इंग्लिश येते मग मला डायरेक्ट. आता या मोर्चा काढलाय, अद्याप म्हणजे अटक नाही. आता पुढची काय भूमिका असेल? पुढची भूमिका म्हणजे जोपर्यंत शासन त्याला अटक करीत नाही, कारण शिड्यामध्ये आला ना असा, ते स्वतः त्याचा बापच सांगलं शिड्यामध्ये नाव आलं बा, याच्यामुळे येतंय त्याच्यामुळे येतंय. अरे मग तो येतंय म्हणजे शिड्यामध्ये कसं येईन? आता मी बीडला आलोच नसतो तर तुम्हाला माईक फैगवर दिसलोच नसतो तर कसं काय आहे? अहो तो आला त्याच्यात म्हणजे गुन्हेगारच आहे तो. हे पोलीस प्रशासनाचं आणि ती काय येते काय म्हणतात ना, काहीतरी पथक तयार केले, त्या पथकचं काम आहे की याला पटकीन झोपेतूनच उचलून लगे आतमध्ये टाकणं, हे त्याचं काम आहे. हे आपलं सामान्य जनतेचं काम नाही. आता नाहीच जर मोर्चा काढून न न्याय यायचं सरकारला, तर याचा पर्याय मग जनतेकडे आहे ना. काय पुढचं काय पावलं? आता पुढचं ते काय होतं, उद्याचं भांडण आज घेत नाही मी. नाही, सगळ्याला सांगायचं उद्रेक करून काही होत नाही. कायद्याने शासनाने केलं तर ठीक आहे, नाही तर शासनाला काय करावं लागेल, हँड्रेड पॅन्ड्रम बनेल घेऊन आपल्या घरी जावं लागेल, एवढं नक्की. सपा जो आहे SIT कडून काढून CID कडे देण्यात आला आहे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. CID कडे तपास केल्यापासून तपासात काहीच प्रगती